नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खमकर ॲज अ शेअर मार्केट ॲनालिस्ट, ट्रेनर आणि मेंटॉर तुमचं या मराठीतील यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण जर ह्या चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर आपल्या या मराठीतील चॅनलवर आणखीही खूप साऱ्या मराठीमधील ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल्स, बेसिक्स ह्या सर्व विषयांवर विविध प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपला यूट्यूब चॅनल सर्च करू शकता. तसेच आणखी माहितीसाठी मला व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी चालेल. तसेच त्यानंतरनं तुम्हाला जर अशाच नवीन व्हिडिओ ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. आणि अपडेट्स फ्युचरमध्ये मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सर्व अपडेट्स आपल्याला तात्काळ मिळत राहतील. मित्रांनो, आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एका नवीन विषयावर बोलत असतो. ह्या आठवड्यामध्येही मी तुमच्यासाठी एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. आपण जे विषय ठरवतो ते विषय असतात की जास्तीत जास्त लोकांचा ज्या विषयासाठी मागणी असेल ते विषयाला मी जास्त प्राधान्य देऊन त्या विषयाला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आजच्या आठवड्यामध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज ETF. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्णतः नॉलेज देण्याच्या पर्पजने बनवलेला आहे. लक्षात ठेवा, माझं म्हणणं असं असतं की स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही आहात, नवीन आहात, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, तर नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. कारण स्टॉक मार्केटमध्ये छोट्या मोठ्या खूप गोष्टी आहेत. इन्व्हेस्टमेंटसाठीचे खूप चांगले टूल्सही अवेलेबल आहेत. पण जर ते कसे यूज करायचं हेच माहीत नसेल तर आपण चांगल्या संधीला मुकू शकतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत व्हॉट इज ETF. ETF म्हणजेच काय तर एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. फंड्स म्हणजे तुम्ही ह्याच्यातही ह्या गोष्टी ऐकल्या असतील. मे बी ETF म्हणूनही नाव ऐकलं असेल. परंतु ETF कसं काम करतो, ETFचा खरेदी कशी करावी, ETFचे प्रकार काय असतात, ETF म्हणजे नक्की काय आहे, हे जर समजायचं असेल तर आजच्या व्हिडिओला संपूर्ण ऐका. आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक छोटं सरप्राईज आहे, तेही नक्की पहा. तर मित्रांनो, एक्सचेंज ट्रेडेड फंड, पहिली गोष्ट एक्सचेंज म्हणजे काय, ज्या स्टॉक एक्सचेंज आहेत आपल्या NSE आणि BSE त्याच्यावर ट्रेडिंग केले जाणारे फंड्स म्हणजेच काय झालं, एक्सचेंज ट्रेडेड फंड. त्याला शॉर्ट फॉर्म बोलला जातो ETF. आता हे ETF काय असतात लक्षात ठेवा. जसं की आपण पाहत असतो की वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स आहेत, ते आपण खरेदी विक्री करत असतो शॉर्ट टर्मसाठी, लॉंग टर्मसाठी, बरोबर. ते फंड्स व्यवस्थित मॅनेज केले जातात. परंतु ह्याच्यामधलाच एक ॲडव्हान्स प्रकार आहे लक्षात ठेवा म्युच्युअल फंडामधलाच. तर त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे सेक्टोरियल फंड्स वगैरे असतात. तर प्रथम मी तुम्हाला माहिती देतो की फंडांचे टाईप्स काय आहेत. त्यानुसार आपल्याला समजेल की आपल्याला कुठला फंड्स घ्यायचा आणि नक्की फंड्स काय असतात. तर सरासरी जे एक्सचेंज ट्रेडेड फंड असतात त्याच्यामध्ये सरासरी असतो इंडेक्स फंड्स ETF. म्हणजे काय तर समजा आता मला निफ्टी बाय करायची, लक्षात ठेवा. तर निफ्टीचा मी फ्युचर घेऊ शकतो, बरोबर. पण मला जर निफ्टी कॅशमध्ये बाय करायची असेल तर घेऊ शकतोय का मी? नाही घेऊ शकत. का तर मला निफ्टीचा प्रत्येक स्टॉक घ्यावा लागेल, एक स्टॉक, असे 50 स्टॉक घ्यावे लागतील. त्यासाठी खूप सारं मार्जिन लागेल, मला खूप सारे पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील. त्याच्यासाठीच एक उपाय म्हणून त्यांनी काय केलंय, एक ETF आणला. तर ETF आणतं कोण, कुठल्या कंपन्या लॉन्च करतात, तर ज्या कंपन्या असतात म्हणजे जसं म्युच्युअल फंड आणणाऱ्या कंपन्या असतात, AMC बोलतो आपण, असेट मॅनेजमेंट कंपनीज असतात, त्याच कंपन्या इंडेक्स म्युच्युअल फंड्स हे आणत असतात. मग प्रत्येक कंपनी हे वेगवेगळ्या प्रकारचे फंड आणते. तर मार्केटमध्ये सध्या कुठले ETF फंड्स अवेलेबल आहेत, तर पहिला इंडेक्स फंड्स म्हणजे जसं की निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स किंवा कुठला दुसरा फंड असेल, इंडेक्स असेल त्यानुसार. गोल्ड ETF म्हणजे काय, जर मला आता गोल्ड घ्यावायचं आहे आणि माझ्याकडे ते मला फिजिकल फॉर्ममध्ये नको आहे आणि मला असं वाटतं की नक्कीच गोल्ड मी पुढचे 10 वर्ष जर होल्ड करतोय तर नक्कीच त्याला चांगला भाव येणार आहे, तर अशा वेळी मी गोल्ड ETFचा विचार करू शकतो. ग्लोबल ETFs असतात म्हणजे मला ग्लोबल मार्केट्स असतात काय काय कंपन्यांनी काय केले, ग्लोबल मार्केटचे जे इंडेक्स आहेत किंवा काही स्टॉक्स आहेत वेगवेगळे असे, त्याच्यानुसार पण ETF बनवलेले आहेत. बॉन्ड आणि डेब्ट ETF असतात. त्यानंतर सेक्टोरल ETFs असतात. त्यानंतर करन्सी ETFs असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे ETFs असतात. आता हे असं का बनवलंय लक्षात ठेवा. जर मला प्रॉपरली निफ्टी बाय करायचा आहे तर मला एक निफ्टीचा फ्युचर बाय करण्यासाठी जवळपास त्याच्या फ्युचर बाय करावा लागेल. तो फ्युचर मी हार्डली 3 महिने होल्ड करू शकतो किंवा त्यानंतर मला कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी काय करावं लागेल की जो शेवटच्या महिन्याचा ETF फ्युचर असेल तो सेल करावा लागेल आणि त्याच्या पुढचा बाय करावा लागेल. म्हणजे अशी मला खरेदी विक्री आली, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मला ब्रोकरेजही द्यावं लागेल, बरोबर. आता
होणार काय, जर मी ETF बाय करतोय तर मला अगदी थोड्या पैशामध्ये मी संपूर्ण इंडेक्स बाय करत असतो. आता नक्कीच हे कन्वर्ट केलेलं असतं, म्हणजे मला तेवढा पैसा तर लागणार नाही. जसं आपण म्युच्युअल फंडामध्ये पैसे घालत असतो तसंच इकडेही आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे असतात. फरक काय असतो, म्युच्युअल फंडामध्ये आपल्याला काही युनिट्स मिळत असतात. ओके, हे युनिट्स जे असतात ETF मधले ते शेअर्स फॉर्ममध्ये असतात. लक्षात ठेवा, ETFला आपल्याला शेअर मार्केटच्या स्टॉक एक्सचेंजवर ट्रेडिंग करता येतं. जसा शेअर्समध्ये खरेदी विक्री करता येतं, शेअर्समध्ये आपल्याला मार्जिन मिळतं, शेअर्समध्ये जसे आपल्याला वेगवेगळ्या ऑर्डरचे प्रकार लावता येतात तसेच आपण ETF साठी लावू शकतो, की जे आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये लावता येत नाहीत. लक्षात ठेवा, म्हणजे मला जर वाटतंय की निफ्टी नक्कीच भावी काळामध्ये वर जाणार आहे, साहजिक आहे पुढच्या 2-3 वर्षांनी, तर मी नक्कीच निफ्टीचा इंडेक्स फंड घेऊन शांत राहू शकतो. म्हणजे मी एक इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे मला मार्केटमधील एवढं नॉलेज नाही असं समजू आपण, तर त्यावेळी मी इंडेक्स फंड घेऊ शकतो. सेम गोष्ट गोल्डसाठी आहे, किंवा काही बॉन्ड्स असतात, डेब्ट्स असतात, म्हणजे कंपन्या वेगवेगळ्या ह्याच्यानुसार बनवत असतात. आता हे झाले टाईप्स. आता हे कुठे पाहायचं, कुठून घ्यायचं, ह्याच्यावर काही गोष्टी सांगतो. तर ज्यावेळी आपण NSEच्या साईटवर जाऊ त्यावेळी असं आपल्याला NSEचा निफ्टी 50 टाकलं तर आपल्याला निफ्टीचे पहिले 50 शेअर्स दिसतील, बरोबर. जर ज्यावेळी लाईव्ह मार्केट ह्या ऑप्शनमध्ये जाऊन आपण जर ETF वर क्लिक केलं तर आपणाला सर्व प्रकारचे ETFs ओपन होतील. म्हणजे मार्केटमध्ये कुठले ETFs अवेलेबल आहेत ते ETFs आपल्याला इथे अवेलेबल दिसतात. आता इथे काय दाखवतं, ॲडव्हान्स 37 आणि डिक्लाइन्स 30. म्हणजे काय, तर आज ज्यावेळी मार्केटमध्ये आज 37 ETFs हे पॉझिटिव्हमध्ये आहेत, 30 ETFs हे डाऊनमध्ये आहेत आणि 8 ETF मध्ये काहीच फरक नाही पडलेला. लक्षात ठेवायला जर गेलं तर तुम्हाला इथे नावं दिसतील. लक्षात ठेवा, BSL निफ्टी, ॲक्सिस गोल्ड. आता ज्या AMC कंपन्या असतात, असेट मॅनेजमेंट कंपनी, म्हणजे ज्या म्युच्युअल फंड वगैरे ज्या मॅनेज करतात त्या कंपन्याच ह्या एक सेक्टरियल म्युच्युअल फंड्स वगैरे असे तयार करत असतात. ओके, सेबीचे परमिशन असते त्याच्यामध्ये आणि आपण मग त्या कंपन्यांच्या नुसार घेऊ शकतो. आता काय करायचं असतं याच्यामध्ये, कुठला घेतला पाहिजे, तर सरासरी पाहायचं की ज्याच्यामध्ये जास्त टर्नओव्हर आहे ना तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. अगदी लॉंग टर्मसाठी म्हटलं तरी निफ्टीचं पाहायला गेलं तर रिलायन्स निफ्टी बीज हा जास्त ट्रेड होणारा निफ्टीचा ETF आहे, किंवा असे खूप सारे ETFs आहेत. आता जर पाहायला गेलं, तुम्ही ऐकलं असेल की भारत 22 जो आहे तो ICICI बँकेनं लॉन्च केला होता. अपस्टॉकच्या खातेदारांना तर त्यांनी अगदी 2 त्यांचे स्टॉक्स फ्री दिले होते. ओके, सुरुवातीला. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ETFs असतात. तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्याला लॉंग टर्मसाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी खरेदी आणि विक्री करू शकता. ETFचा फायदा काय, आपल्याला आजच्याच खरेदी करता येतो, आत्ताच्या आत्ता आपल्याला विक्री करता येते. मला जर वाटते मार्केट पडणार आहे तर मी त्याला शॉर्ट सेलिंग करू शकतो. म्युच्युअल फंडामध्ये आपल्याला काय असतं ते आपण पाहू. सर्वप्रथम तुम्हाला समजलं ETF कुठले, तुमच्या वॉचलिस्टमध्ये तुम्ही ॲड करू शकता. सुरुवातीला पहा ETF कसे ट्रेड होत आहेत, त्यांच्या प्राइस कशा मुवमेंट होत आहेत, आणि अगदी आपण ह्याच्यासाठी हेजिंग टूल म्हणून एक वापरू शकतो. आपल्याकडे कॅशमधील जर पोझिशन असेल तर त्याच्यासाठी आपण ETF वापरू शकतो, किंवा आपण मोठ्या प्रमाणात ETF बाय करून त्यानंतर फ्युचरमधील पोझिशन घेऊन आर्बिट्रेज करू शकतो. अशा खूप साऱ्या स्ट्रॅटेजी असतात. तुम्ही एकदा ETF समजलं की स्टेप बाय स्टेप त्या तुम्हाला समजतील. आजचा व्हिडिओ जास्त मोठा बनवायचा नाही, मला फक्त तुम्हाला ETF काय असतं हे सांगायचं आहे. समजलं मित्रांनो, ETF काय असतो, एक्सचेंज ट्रेडेड फंड हा म्युच्युअल फंडागतच असतो. आता ह्याच्या पुढची गोष्ट की म्युच्युअल फंड आणि ETF ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवतोय. लक्षात ठेवा, काहीतरी फरक असणार आहे ना, म्हणजे तोही फंड आहे हाही फंड आहे, पण दोन्ही फंडांमध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत आणि काही डिफरन्स आहेत. आणि आपण शेवटी विचार करू की आपल्याला योग्य काय आणि ETF घ्यावा की नाही घ्यावा. लक्षात ठेवा, आता ETF म्हणजे कुठलीही कंपनी नाही. लक्षात ठेवा, ETF कुठल्याही प्रकारची कंपनी नाही, हे लक्षात ठेवा. हे काय केलं, वेगवेगळ्या कंपन्यांचं बनवून एक फंड तयार केलेला आहे, जस्ट लाईक इन म्युच्युअल फंड. आता ह्यातील पहिली गोष्ट अशी आहे की म्युच्युअल फंड्स आर ॲक्टिव्हली मॅनेज्ड आणि ETFs आर पॅसिव्हली मॅनेज्ड. म्हणजे काय, लक्षात ठेवा, म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही ऐकलं असेल की फंड मॅनेजर असतो. ओके, एखादी कंपनी आपल्याकडून काही पैसे गोळा करते आणि एक फंड मॅनेजर निवडून त्यांच्या थ्रू हा फंड मॅनेज केला जातो, जो म्युच्युअल फंड असतो तो. ॲक्टिव्हली मॅनेज म्हणजे काय, जर समजा एखादा इंडेक्स म्युच्युअल फंड असेल किंवा ब्ल्यू चिप असेल किंवा एखादा सेक्टोरियल असेल, म्हणजे की जसे वेगवेगळे सेक्टर्स असतात, मीडिया सेक्टर झाला, FMCG सेक्टर झाला, तर तो म्युच्युअल फंड कधी कधी त्या सेक्टरपेक्षा चांगलीही कामगिरी करू शकतो. म्हणजे जर योग्य वेळी त्या मॅनेजरने
फंड मॅनेजरने एक्झिट केलं, पुन्हा योग्य वेळी एंट्री केली, तर काय होतं त्याच्यामुळे तो जास्तही रिटर्न देऊ शकतो किंवा कुठे चुका झाल्या तर कमी रिटर्न देऊ शकतो. ओके, त्यामुळे त्याला ॲक्टिव्हली मॅनेज बोललं जातं. ETF इज पॅसिव्हली मॅनेजड. आता ETF मध्ये काय केलं जातं, एकदाच त्याच्यामध्ये ठरवलं जातं की किती प्रपोर्शन ठेवायचं. त्या प्रपोर्शननुसार जर इंडेक्स फंड असेल तर कंपन्यांचं जसं वेटेज आहे त्यानुसार शेअर्स बाय केले जातात आणि ते सगळे जे काही इन्व्हेस्टमेंट केली जाईल सुरुवातीला त्याचे एक युनिट्स केले जातात. जसं म्युच्युअल फंडामध्ये युनिट्स वाटले जातात तसे ETF मध्ये त्याचे जे युनिट्स असतात त्यालाच आपण शेअर्स बोलतो आणि त्याचं आपण ट्रेडिंग करत असतो. पुढची गोष्ट अशी आहे, ETF हॅव्हिंग लेस एक्सपेन्स चार्ज दॅन म्युच्युअल फंड्स. आता लक्षात ठेवा, जर सरासरी विचार करायला गेलं तर म्युच्युअल फंडामध्ये खूप सारे आपल्याला चार्जेस पेड करावे लागत असतात. त्याचे मॅनेजमेंटचे चार्जेस, फंड अलोकेशन चार्जेस वगैरे वगैरे खूप असतात. तुम्ही म्युच्युअल फंड घेता त्यामुळे तुम्हाला माहीत असेल. ETF मध्ये असं काहीच नाही, जास्त अगदी नगण्य चार्जेस असतात मॅनेजमेंटचे, कारण ह्याच्यामध्ये जास्त रोजच्या रोज काय मॅनेज करावं लागत नाही. हे सगळं आपण खरेदी आणि विक्री, जसं स्टॉकमध्ये खरेदी आणि विक्री होते त्याचप्रमाणे ETF मध्ये खरेदी विक्री होत असते. त्यामुळे एकतर ते प्रीमियममध्ये असतील किंवा ते थोडे डिस्काउंटमध्ये असतील. म्हणजे जर मला निफ्टी 20 बाय करायचा आहे तर निफ्टीपेक्षा तो थोडा महाग असेल किंवा थोडा स्वस्त असेल. म्हणजे सरासरी निफ्टी आता जर एक 12,000च्या आसपास ट्रेड करते तर सरासरी निफ्टी 20 हा 1200च्या आसपास ट्रेड करत असेल. लक्षात ठेवा, तो 12,000 नसणार आहे, तो अगदी 1200च्या घरात असेल आणि निफ्टीच्या प्रपोर्शननेच तो वाढेल आणि पडेल. आज काय करा, तुम्ही तुमच्या वॉच लिस्टमध्ये जावा, ETF टाका, निफ्टी 20 ॲड करा. वेगवेगळ्या प्रकारचे जे ETFs आहेत जसं मी मागच्या स्लाइडमध्ये दाखवलं त्याप्रमाणे तुमच्या वॉच लिस्टमध्ये ॲड करा आणि रोजच्या रोज ते पहा. तुम्हाला काही शंका आली तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये जावा, आपल्या तिथे विचारा. तुमच्या शंका नक्कीच मी क्लिअर करायला मदत करेन. पुढची गोष्ट, ETF जर मला घ्यायचं आहे तर मला डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. जसं की म्युच्युअल फंडामध्ये डीमॅट अकाउंट असणं गरजेचं नसतं. लक्षात ठेवा, तुम्ही जर विचार करताय लॉंग टर्मसाठी मला एक स्टेडी रिटर्न पाहिजे, चांगला रिटर्न हवा आहे आणि मला ETF घ्यायचं तर घेऊ शकता, पण त्याच्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. आता जर डीमॅट अकाउंट नसेल तर काही काळजी करू नका, तुमच्यासाठी फ्रीमध्ये आहे. एंड व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी त्याच्या लिंक देणार आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. डीमॅट अकाउंट असणं का गरजेचं आहे, का तर ह्याचं एक्सचेंजवर ट्रेडिंग केलं जातं. जिथे एक्सचेंजवर ट्रेडिंगची गरज होतं तिथे तुम्हाला डीमॅट अकाउंट हे गरजेचं असतं. लक्षात ठेवा, ही महत्वाची गोष्ट आहे. आता ETF बाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. ETFs हे ऍक्टिव्हली ट्रेडेड केले जातात. जर एखाद्या ETF मध्ये चांगला फेमस आहे म्हणजे निफ्टी 20, बँक निफ्टी 20 जे रिलायन्स आहेत, म्हणजे ह्या कंपन्या काढतात म्हणून त्यांचं नाव येतं आणि पुढे त्याचं टोपण नाव आलेलं असतं. म्हणजे ETFचं कुठला ETF आहे, सेक्टरेल असेल तर त्यानुसार ते तयार करत असतात. तर काही जे ETF असतात ते थोडे ऍक्टिव्हली ट्रेड केले जातात, हाय लिक्विड असतात. काही ETF मध्ये लिक्विडिटी जास्त असते. जर ग्लोबली पाहायला गेलं तर इंडियामध्ये ETF थोडे कमी फेमस आहेत. म्हणजे आपण अजून एक डेव्हलप मार्केट नाही, इंडियन मार्केट हे एवढं डेव्हलप स्टेजला पोहोचलेलं नाही. लक्षात ठेवा, त्यामुळे ह्या टूल्सकडे लोक अजून एक साशंकता, ह्याच्यातून किती रिटर्न्स मिळतील बाबा. ऍक्च्युली लोकांना शेअरमधूनच अजून खूप कमी नॉलेज आहे. आपले लोक अजून नॉलेज घ्यायला एवढं प्रेफर करत नाहीत. तुम्ही बऱ्यापैकी जाणून असता, पण खूप सारे लोक आपण पाहतो की त्यांना ऍक्च्युली शेअर मार्केटचं नॉलेज नाही. ऍक्च्युली नॉलेजच नाही तर आपण खरेदी काय करणार. किंवा खूप सारे लोक म्युच्युअल फंड बाय करत असतात, ETF बाय करत असतात, पण ते नक्की काय आहे, म्युच्युअल फंड काय आहे, ETF काय हे त्यांना अजिबातही माहीत नसतं. त्यामुळे आपल्या सर्वांचं एक काम आहे की ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत ह्या व्हिडिओ पोहोचवा किंवा तुम्हाला जे नॉलेज आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ओके, पॅसिव्हली मॅनेज केले जातात. लक्षात ठेवा, ETF बरोबरच्या ह्या गोष्टी आहेत. ETF नॉट हॅव्हिंग NAV लाईक म्युच्युअल फंड. एक लक्षात ठेवा, आता मला जर एक म्युच्युअल फंड बाय करायचा आहे तर कालच्या डे क्लोजिंगला जो त्याची NAV असेल त्यानुसार मी आज बाय करू शकतो किंवा त्याची खरेदी विक्री असते जी काय केली जाते. तसं ETF मध्ये नसतं. NAV त्याला नेट असेट नसतो. का तर तो रोजच्या रोज किंवा वेळच्या वेळी चेंज होत असतो. का तर तो एक स्टॉक प्रमाणे ट्रेड करतोय ना. त्यामुळे जर मार्केटची व्हॅल्यू कमी झाली, जर निफ्टीचा इंडेक्सचा ETF मी ट्रेड करतोय आणि निफ्टी जर डाऊन झाला 100 ते 150 पॉईंटने तर नक्कीच त्याची व्हॅल्युएशन ही कमी होणार आहे. त्यामुळे त्याचा फिक्स असा NAV राहत नाही. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. पुढची गोष्ट, वी कॅन बाय निफ्टी इन कॅश. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. आता मला जसं मी पहिल्यांदा बोललो की मला निफ्टी बाय करायचा आहे, मी बाय करू शकतो का मित्रांनो? नाही करू शकत. मला बँक निफ्टी बाय करायचं आहे का कॅशमध्ये? असा मी करू शकतो, मी फ्युचर घेऊ शकतो, कॉल घेऊ शकतो, पण त्याला एक लिमिट आहे ना, ते एक कॉन्ट्रॅक्ट आहे ना. जर मला कॅशमध्ये बाय करायचं तर तुम्ही ETFचा विचार करा. लक्षात ठेवा, तुम्हाला जर वाटतं की आता मार्केट खूप सारं पडलंय आणि इथून मार्केटला खूप सारा एक चान्स आहे वर जायला, तर नक्कीच तुम्ही बँक निफ्टीचा
जो जास्त ट्रेड केलं जाणारा ETF तो बाय करा. लक्षात ठेवा इथे काय करायचं आपल्याला की जिथं जास्त ट्रेडिंग होतं त्याचा विचार करणार आहे आपण. का तर कमी ट्रेडिंग असेल तर साहजिक आहे त्याच्यामध्ये थोडी व्हॉलेटिलिटी कमी राहणार आहे, त्याच्यामध्ये लिक्विडिटी कमी राहणार आहे. त्यामुळे जिथे जास्त ट्रेड केलं जातो असेच ETF तुम्ही निवडा आणि त्याच्यामध्ये ट्रेड करायचा प्रयत्न करा. हे काही मी तुम्हाला डिफरन्सेस सांगितलेत, म्हणजे म्युच्युअल फंडात काय फरक आहे आणि ETF मध्ये काय फरक आहे. या व्यतिरिक्त काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मला फोन केला तरी चालेल. सकाळी 9 ते संध्याकाळी अगदी 9 पर्यंत तुम्ही करू शकता किंवा व्हॉट्सअप करा. तुमच्या शंकांना नक्कीच मी जसा वेळ मिळेल असं प्रत्येकाला रिप्लाय देत असतो. आता पुढचा प्रश्न मला पडलाय की मी ETF घेऊ का नको. इज इट गुड टू बाय ETF. म्हणजे मला ETF घेतला पाहिजे की नाही, नक्कीच फायदा आहे का, बरोबर. हा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे, कारण साहजिक आहे ना, आलोय कशाला प्रॉफिट घ्यायलाच ना. प्रॉफिट झाला तर ठीक आहे, नाही झाला तर काय. तर लक्षात ठेवा इज इट गुड टू बाय ETF जर मला खरेदी करायचा आहे तर एक लक्षात ठेवा, आता जर मार्केट सरासरी टॉपला असेल तर मला खरेदी करून उपयोग आहे का ह्याच्यामध्ये लगेच, तर नाही, कारण ते कमी होणार आहे. किंवा एखादा सेक्टोरियल असेल, आता काय गव्हर्नमेंटल पण असतात ETFs. लक्षात ठेवा की जे गव्हर्नमेंटलच्या जे काय महारत्न कंपन्या नवरत्न कंपन्या ह्यांना एकत्र करून गव्हर्नमेंटने बनवलेले असतात. ओके, तर तो घ्यावा की नाही हे त्याच्या स्टेजवर ठरवा. जर मार्केट खूप सारा पडला असेल तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील, किंवा तुम्हाला अगदीच लॉंग टर्मसाठी म्हणजे मला पुढच्या 5 ते 10 वर्षासाठी पैसे गुंतवायचे. साहजिक आहे निफ्टी आज 12,000च्या टप्प्यात ट्रेड करते, बरोबर. जर पुढच्या 10 वर्षाचा विचार केला तर निफ्टी 12,000च असेल का हो, नक्कीच नाही ना. निफ्टी अगदी 20-25 हजाराचा टप्पा गाठेल पुढच्या 10 वर्षामध्ये ॲज अन ॲव्हरेज. हे शुअर शॉट नसतं, बरोबर. मग त्यावेळी जर मी आत्ता निफ्टीचा ETF बाय करतोय जो चांगला ट्रेड आहे, ज्याचं चांगलं ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे, तर नक्कीच मला ह्याच्यामध्ये चांगले पैसे मिळणार आहेत. किंवा एखादा सेक्टोरियल ETF आहे, लक्षात ठेवा वेगवेगळ्या सेक्टरचे येतात. किंवा मला गोल्ड घ्यायचं आहे, लक्षात ठेवा मला आता सध्या गोल्ड घ्यायचं आहे, पण मला नको आहे की बाबा फिजिकल फॉर्ममध्ये घरात घेऊन ठेवलं तर उद्या ते जाऊ शकतं किंवा जास्त पैसे इन्व्हेस्ट करतात. त्यापेक्षा मी जर एखादा गोल्डचा ETF घेतला तर छान आहे ना, त्याच्यामध्ये मला चांगलेच पैसे मिळतील. किंवा ग्लोबल मार्केट्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आणि जर एखाद्या कंपनीने अमेरिकन, हाँगकाँग अशा मार्केटचे काही ETFs अवेलेबल आहेत तर ते ETFs बाय करून मी डायरेक्ट तिकडचे शेअर्स घेतोय असा अर्थ होतो. लक्षात ठेवा त्याचा, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. ओके, आणि आपण बॉन्ड्स, डेब्स असे जे काही विविध प्रकारची ETF बघितली तर नक्कीच घेऊ शकतो. तर मित्रांनो, म्युच्युअल फंड ही चांगलाच आहे, वाईट आहे असं मी म्हणणार नाही. ETF थोडा त्याच्यापेक्षा वरचढ आहे. फक्त इंडियामध्ये अजून ह्याच्यामध्ये एवढा इन्व्हेस्टमेंट ॲग्रेसिव्हली केली जात नाही, पण ज्यावेळी ह्याच्यामध्ये लोक ॲग्रेसिव्हली ट्रेड करायला सुरुवात करतील त्यावेळी नक्कीच ह्याच्यामध्ये वाढ ही चांगलीच होणार आहे. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला काय राहणार आहे, लिक्विडिटी ही जास्त राहणार आहे. ही गोष्ट विसरू नका. आणि सिम्पल आहे ETF म्हणजे मला सांगायचा प्रयत्न होता की अगदी साध्या सिम्पल प्रमाणे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. ह्याच्या व्यतिरिक्त काही शंका असेल तर तुम्ही विचारा. पुढील 1 मिनिटच मी तुमचा घेणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर वर्कशॉप जॉईन करायचे असतील, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक अशा सिटीमध्ये मी वर्कशॉप घेतोय जिथं ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिस शिकवलं जातं, तर नक्कीच माझ्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन लिंकमध्ये बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुमचा प्रश्न विचारू शकता. तसेच तुम्ही जर अजूनही डीमॅट अकाउंट ओपन केलं नसेल किंवा तुम्हाला अगदी स्वस्त कमी चार्जेस असलेले डीमॅट अकाउंट ओपन करायचंय तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि डीमॅट अकाउंट ओपन करा. जर तुम्ही आता डिसेंबरमध्ये अकाउंट ओपन करताय तर फ्लिपकार्ट 300 हा कुपन कोड वापरा, जेणेकरून तुम्हाला फ्लिपकार्टचं 300 रुपयाचं वाउचर मिळेल. लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्ही शॉपिंग करून ते वापरू शकता. त्याच्या काही टर्म्स कंडिशन आहेत छोट्या, त्या तुम्ही अकाउंट ओपन केले की समजेल. अकाउंट ओपन करायला काही तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आलाच तर आमच्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्हाला कस्टमर केअरकडून कॉल येईलच. समजलं मित्रांनो आजचा व्हिडिओ. ETF म्हणजे काय, तो काय असतो, त्याचे टाईप्स काय असतात, तो कसा खरेदी करावा, हे सगळं सांगायचा प्रयत्न केलाय. आणखी तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओ पाहिजे असतील तर आम्हाला विचारायला विसरू नका. नक्कीच तुमच्या सर्व अपेक्षा आम्ही पूर्ण करायचा स्टेप बाय स्टेप प्रयत्न करत असतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. आज थांबूया इथेच, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह पुढील आठवड्यामध्ये. धन्यवाद मित्रांनो.